नमस्कार, मी डॉक्टर गौरी साखरे. कादंबरी ऑनलाईन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. कालच्या भागात आपण पाहिलं की फ्रान्समध्ये उद्भवलेली अनेक नैसर्गिक संकट आणि नाझी अधिकाऱ्यांनी फ्रेंच नागरिकांवर लादलेली विविध बंधनं यामुळे फ्रेंच अधिकाऱ्यांचं जीवन अगदी कठीण होऊन जातं. यातून आपल्या भाच्याची सुटका होईल या आशेनं फ्रान्सिस्को चार्ल्स मामा त्याला नोकरीनिमित्त हिंदुस्थानामध्ये पाठवायचा ठरवतो. त्याच्या प्रवासाची तो सोय करतो आणि त्याला प्रवासामध्ये मदतही करतो. फ्रान्सिस्कोचा पॅरिस ते हिंदुस्थान हा प्रवास कसा होतो पाहूया आजच्या भागात. हिंदुस्थानात जाण्यासाठी फ्रान्सिसच्या चार्ल्स मामानं त्याला बरीच मदत केली. त्याच्या ओळखीनं एका ब्रिटिश व्यापाऱ्याच्या 2 नवतरुण मुलांना लंडनहून बॉम्बेपर्यंत नेण्याची जबाबदारी फ्रान्सीला मिळाली. हेरॉल्ड रशफोर्ड यांचे हिंदुस्थानातील आसाम भागात चहाचे मळे होते. त्यांची 2 मुलं गेरॉल्ड आणि रिओनार्ड हे लंडनच्या द ग्रेट ख्रिस्तोफर शाळेत शिकत होती. त्यामुळे सध्या ती दोघं लंडनमधील आपल्या काकांच्या घरी राहत होती. गेरॉल्ड 16 वर्षांचा तर लिओनार्दो 14 वर्षांचा होता. फ्रान्सीनं मुलांना बॉम्बेपर्यंत आणलं की स्वतः मिस्टर हेरॉल्ड त्यांना घेऊन आसामला जाणार होते. पण ते येईपर्यंत त्यांच्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी फ्रान्सीला पार पाडावी लागणार होती आणि त्या बदल्यात त्याला पॅरिसच्या घरापासून लंडन मार्गे कोचीपर्यंतच्या प्रवासाचं एकतर्फी भाडं, बोटीचा संपूर्ण प्रवास आणि मुलांची काळजी घेतल्याबद्दल भरपूर पैसे मिळणार होते. याशिवाय मुलांचा मदतनीस शोभावा म्हणून त्याला 2 चांगले सूटही शिवून दिले जाणार होते. बुटाचा एक नवीन जोड मिळणार होता. मुख्य म्हणजे एखाद्या श्रीमंत साहेबाच्या थाटात तोही मुलांसोबत बोटीच्या फर्स्ट क्लासनं प्रवास करणार होता. एकूण काय तर फ्रान्सिसचं नशीब उघडलं होतं हेच खरं. लंडन ते बॉम्बेपर्यंतच्या एकतर्फी प्रवासासाठी 80 पाऊंडचं तिकीट आणि इतर किरकोळ खर्चासाठीचे असे साठवलेले 200 पाऊंड्स आज त्याच्या खिशात खुळखुळत होते. शिवाय कोटाच्या खिशात मामानं दिलेले काही पैसेही त्याने जपून ठेवले होते. पैसे मिळताच लंडनमधल्या मुख्य बाजारपेठेतील एका छान दुकानातून फ्रान्सीनं द व्हॉइसरॉय कंपनीच्या 2 भल्या मोठ्या दणकट सुटकेसेस खरेदी केल्या. चामड्याच्या या बॅगांना आतल्या बाजूला कॅनव्हासचे बरेच कप्पे होते. त्यामुळे त्यात दैनंदिन गरजेचं सामान आणि पैसे तो व्यवस्थित ठेवू शकत होता. या बॅगांसाठी त्याला जवळपास 30 शिलिंग द्यावे लागले. पण खिसा गरम असल्यानं काही प्रश्न नव्हता. त्यानंतर त्याने दैनंदिन गरजेच्या लहान सहान वस्तूंची खरेदी केली आणि नंतर दक्षिण पूर्व लंडनच्या पेकहॅम भागात राहत असलेल्या मिस्टर हेरॉल्ड यांच्या मुलांना घेण्यासाठी सरळ टॅक्सी केली आणि निघाला. तो मुलांना घेऊन जेव्हा टिलबरी बंदरवर पोहोचला तेव्हा बंदरावर अनेक हमाल ताज्या फळांच्या मोठमोठ्या टोपल्या, भाज्यांचे करंडे, कांदा बटाट्याच्या गोण्या इकडून तिकडे ने-आण करत होते. एका ढकलगाडीतून ताजी फुलं बोटीवर चढवली जात होती. लहान मोठी खोकी तसंच प्रवाशांनी आपल्यासोबत आणलेली पार्सल्स बोटीवर चढवण्याचं काम अव्याहत सुरू होतं. बंदरावर बोटीच्या जवळच अगदी मग्न होऊन एक बँड आपली पारंपरिक वाद्य वाजवत प्रवाशांना सुखाच्या प्रवासासाठी शुभेच्छा देत होता. अनेक मर्दानी सौंदर्य असलेले रुबाबदार ब्रिटिश सनदी अधिकारी युनिफॉर्म घालून ये-जा करत होते, तर काही गॅंगवेजवळ उभं राहून गप्पा मारत होते. आपल्याला यायला उशीर झाला असा समज करून काही प्रवासी आपलं सामान कसंबसं तोलत बोटीच्या दिशेने अक्षरशः धावत सुटले होते. त्यांची झालेली धांदल पाहून काही मजा घेत होते. वेगवेगळ्या आवाजातील घंटा निनादत होत्या. काही प्रवासी धक्क्यावरच्या लाकडी आराम खुर्च्यात बसून ऊन शेकत होते, तर काही मजेनं कॉफीची गुटके घेत आणि सिगरेट ओढत होते. तरुण पोरी वाऱ्यावर उडणारा केसांच्या बटा सारख्या कानामागे करत आपल्याकडे कोण कोण पाहत आहे हे डोळ्याच्या कोपऱ्यातून चोरून पाहत उगाचच लाजत होत्या. काही श्रीमंत उमरावांच्या मध्यम वय उलटून गेलेल्या बायका आपले लांबलचक फुगीर गाऊन आणि केसांची बांधलेली घरटी सांभाळत विनाकारण मुरकत होत्या. आपल्या या श्रीमंतीच्या प्रदर्शनाचा लोकांना वाटत असलेला हेवा पाहून आंतरिक समाधानानं त्या भरून पावत होत्या. काही व्यापारी,
उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेलेले भारतीय तरुण मायदेशीच्या ओढीनं बोटीच्या दिशेनं आपोआप चालत चालले होते. त्यांचे चेहरे अभिमानानं नुसते फुलले होते. त्यांच्या डोळ्यात घराबद्दलची आणि देशाबद्दलची ओढ स्पष्ट दिसत होती. प्रथमच बोटीनं प्रवास करणारी तरुण मुलं सकाळपासूनच बोटीत सर्वत्र हिंडून बोटीविषयी माहिती घेत धुडगूस घालत होती. काही तरुणांना सोडायला आलेल्या त्यांच्या मावश्या, आया, आत्या बंदरावरच्या वाऱ्यावर स्वतःचे उडणारे झगे सांभाळत त्यांना प्रवासात घ्यायच्या काळजीविषयी सतत बजावत होत्या. तर त्यांच्या बोलण्याकडे सपशेल दुर्लक्ष करून तरुण कुठेतरी दुसरीकडेच पाहत होकारार्थी माना डोलवत होते. फ्रान्सी लिओनार्दो आणि गेरॉल्डला घेऊन बोटीत चढला. त्यांच्यासाठी फर्स्ट क्लासमध्ये प्रवासाची सोय करण्यात आली होती. ते दुसऱ्या मजल्यावरच्या आपल्या केबिनमध्ये गेले. केबिनचं दार उघडून फ्रान्सीने प्रथम बेडचं व्यवस्थित निरीक्षण केलं. त्या केबिन मधल्या बेडवर उंची चादरी आणि अंथरुणं पांघरली होती. त्यावर बोटीची खूण असलेला मोनोग्राम अगदी स्पष्टपणे दिसत होता. शेजारी छोटे छोटे ड्रॉवर असलेली 2 कपाटं आणि एक कॉफीचं टेबल होतं. त्यावरच्या फ्लॉवर पॉटमध्ये ताजी फुलं ठेवली होती. त्या फुलांचा मंद सुगंध कॅबिनमध्ये पसरला होता. त्यानं आपलं सामान नीट लावलं. मग केबिनच्या आत असलेलं बाथरूम उघडून पाहिलं. बाथटबसह सर्व जिथल्या तिथे व्यवस्थित मांडलं होतं. त्यानं मनातल्या मनात आपल्या नशिबाचे आभार मानले आणि दोनही मुलांना घेऊन तो बोट पाहायला निघाला. ज्वेल ऑफ ओशन ही ब्रिटिश बोट अगदी प्रशस्त आणि सुंदर होती. अत्यंत देखण्या या बोटीमध्ये उत्तम हॉटेलप्रमाणे चकचकीत पॉलिश केलेली तिची लाकडी तख्तपोशी चमकत होती. वाऱ्याबरोबरच ताज्या मंद पॉलिशचा मंद वास हवेत दरवळत होता. प्रवाशांना आरामात बसण्यासाठी डेकवरती आरामखुर्च्या मांडल्या होत्या. धूम्रपान करण्यासाठी खास खोल्या होत्या. डायनिंग हॉलच्या भिंतीवर सुंदर शिल्प आणि चित्र लावली होती. हॉलच्या मध्यावरील लांबलचक डायनिंग टेबल ताजं टवटवीत फळं आणि विविध अन्नानं सजली होती. एका बाजूच्या गोल टेबलावर बरेच गोड पदार्थ मांडून ठेवले होते. त्यात ऍपल आणि लेमन पायही होतं. एका भल्या मोठ्या बाउलमध्ये फ्रूट सलाड सजवून ठेवलं होतं. जमिनीवर खास असे लाल निळ्या रंगाचे उंची पर्शियन गालिचे अंथरले होते. सर्वांनाच बोटीवरच्या या व्यवस्थापनाचं कौतुक वाटलं. काही वेळातच बोटीची कर्कश घंटा वाजली आणि बोटीवरची आधीची लगबग आणखीनच जलद झाली. स्पीकरवरून लोकांना वेगवेगळ्या सूचना करण्यात येत होत्या. धक्क्यावरच्या बँडमधून निरोपाचे विरहाचे सूर आता निघू लागले. बोटीतील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना पोचवायला आलेल्या त्यांच्या नातेवाईकांना खाली उतरण्याची विनंती केली. दाटलेल्या कंठातून निरोप दिले जाऊ लागले. अनेक डोळे अश्रूंनी डबलवले. बोट सुरू झाली. त्या धक्क्यानं लिओनार्डोचा तोल गेला, पण तो पडण्याआधीच फ्रान्सीने त्याला सांभाळलं. तरी त्याच्या डोक्यावरची हॅट मात्र खाली पाण्यात पडली. बोटीनं आता बंदर सोडलं. काही प्रवासी अश्रू भरल्या डोळ्यांनी आपले नातेवाईक दूर जात दिसेनासे होईपर्यंत डेकवर उभं राहून हात हलवत त्यांना निरोप देत होते. तर ज्यांना कोणी सोबत नव्हते ते बंदरालाच निरोप देत होते. बोटीनं समुद्राच्या दिशेनं नाक करून प्रवासाला सुरुवात केली. टिलबरी पासून बोटी सोबत आलेले आणि बोटीच्या काठांवर ठिय्या देऊन बसलेले सिगुल पक्षी आता माघारी फिरू लागले. समुद्री वाऱ्याच्या झोतानं डेकवरच्या सर्व प्रवाशांचं स्वागत केलं. लोकांचे कोट समुद्री वाऱ्यामुळे टम्म फुगले. वारा सहन न होऊन बरेच प्रवासी आपल्या कॅबिनच्या दिशेनं निघाले. पण बोटीवरचा समुद्री वारा त्यांचे पाय मागे ओढत होता. पायऱ्या चढताना आणि उतरताना लोखंडी खांब धरून चालावं लागत होतं. फ्रान्सी, लिओनार्दो आणि गेरॉल्ड तिघही आपल्या कॅबिनकडे निघाले. सर्व प्रवाशांना स्थिरस्थावर होण्यास अजून काही वेळ लागणार होता. कॅबिनमध्ये येताच त्यांनी आपापल्या बेडवर लोळण घेतले. गेरॉल्ड आणि लिओनार्दो गप्पांमध्ये रंगून गेले. ते एकमेकांच्या पायांवर पाय ठेवून आणि डोक्याला डोकं लावून गप्पा मारत होते. मधूनच टाळ्या पिटत उडी मारून उठून खो खो हसत बसत होते. तर फ्रान्सीच्या डोळ्यासमोर कधी न पाहिलेला हिंदुस्थान तरळत होता.
काही वेळातच केबिनचा दरवाजा वाजला. बाहेर शुभ्र कपड्यांतला आणि डोक्यावर कॅप घातलेला एक सेवक उभा होता. त्याने डोक्यावरची कॅप हातात काढून घेतली, सर्वांचं अभिवादन केलं आणि फ्रान्सीला कॅबिनच्या बाथरूममध्ये नेलं. तिथं 3 स्वच्छ आणि जाडजूड टॉवेल तसंच एक सुगंधी साबणाची वडी ठेवली होती. ती त्याला दाखवत त्यानं नळ सोडून दाखवला. सुरुवातीला त्यातून समुद्राचं गढूळ पाणी बाहेर पडलं. मग स्वच्छ पाणी यायला सुरुवात होताच समाधानानं मान हलवली आणि त्यानं नळ बंद केला. मग टॉयलेटचा फ्लश सुरू करून दाखवला आणि तो सेवक निघून गेला. फ्रान्सीनं कॅबिनचा दरवाजा बंद करून पुन्हा बेडवर लोळायला सुरुवात केली. इतकत गेरॉल्डनं कॉफी टेबलावर ठेवलेला एक बंद लिफाफा उघडून वाचायला सुरुवात केली. तो प्रवाशांसाठी कॅप्टननं लिहिलेला खास मेसेज होता. आज रात्री सर्वांना कॉकटेल पार्टीला उपस्थित राहण्याचं आमंत्रण आहे यात. गेरॉल्डनं सर्वांना उद्देशून वाचत सांगितलं. तसंच पर्शियन हॉलमध्ये हवाना बँडवर नृत्याचा कार्यक्रमही आहे. शिवाय फॅन्सी ड्रेस, विविध खेळाचे कार्यक्रम आयोजित केले आहे. तो वाचून दाखवत होता. ये सॉलिड मजा येणार आहे. ए दादा चल ना, आपण नृत्याची प्रॅक्टिस करू. लिओनार्डो आपल्या भावाला बेडवरून उठवत म्हणाला. मग दोघंही संध्याकाळसाठी नृत्याची तयारी करू लागले. बोटीवरचे फर्स्ट क्लासचे प्रवासाचे दिवस असे मजेत जात होते. सकाळी सेवक कॅबिनमध्ये गरम गरम कॉफी, केक्स तसंच सोबत पोटॅटो रोल्स घेऊन येत असे. ते खाऊन झाल्यावर ते डेकवर कोवळवून खायला जात. जेवणात फॅट ऑलिव्हचे पदार्थ, बेबी टमॅटोज, चण्याच्या डाळींचे पदार्थ, चिकन हमूस, तबलोह आणि वाईन असे. इजिप्शियन तांदळाचा दालचिनी आणि मनुका घातलेला खास भातही असे. तसंच फर्स्ट क्लासच्या प्रवासांसाठी जेवण झाल्यावर सिगरेट ओढण्यासाठी, तसंच गप्पा मारण्यासाठी किंवा ब्रिज खेळण्यासाठी खास खोल्या होत्या. डेकवर उभं राहून बोटीच्या चालण्यामुळे फेसाळलं जाणारं पांढरं शुभ्र पाणी फ्रान्सीला व्हॅनिला आईस्क्रीमची आठवण करून देत होतं. तर क्षितिजाकडे पाहिलं की बोटीच्या तालावर जणू क्षितिजच खालीवर नाचत आहे असं त्याला वाटत असे. डेकवरच्या एका कोपऱ्यात काही अंक आणि पुस्तकं ठेवली होती. टेबलावरच्या डायरीत प्रवासी आपले प्रवासाचे अनुभव नोंद करून ठेवत होते. आपणही यात काहीतरी लिहायला हवं असं त्याला वाटू लागले. बोटीवरच्या प्रवासाचे दिवस असे छान आणि मजेत जात होते. लवकरच प्रवास संपणार होता. सकाळपर्यंत ते बॉम्बेला पोहोचणार होते. लिओनार्डो आणि त्याच्या भावानं रात्रीच आपला सर्व पसारा आवरून ठेवला. फ्रान्सीला आपल्या जवळचे उरलेले 180 पाउंड्स बॉम्बेला पोहोचण्याआधी बोटीवरच्या ग्रीनलँड बँकेत भरायचे होते. या पैशातून बॉम्बे ते पॉंडिचेरीचा अतिरिक्त खर्च त्याला भागवायचा होता. पगार मिळेपर्यंतचा काही खर्चही त्याला यातूनच करावा लागणार होता. अर्थात त्याची जेवणाची राहण्याची सोय होणार असल्यानं सध्या तरी ही सगळी बचतच होती. शिवाय 2 दिवसांनी मिस्टर हेरॉल्ड रशफोर्ड बॉम्बेत येऊन आपल्या मुलांचा ताबा घेतल्यावर त्याला पैसे देणारच होते. थोडक्यात फ्रान्सी आनंदी होता. बॉम्बेचा किनारा आला आणि वाऱ्याबरोबरच हिंदुस्थानच्या किनाऱ्याचा एक वेगळा गंध येऊ लागला. 10 मिनिटातच तिघही बोटीच्या शिडीवरून खाली धक्क्यावर उतरले. त्याच क्षणी तळलेले पदार्थ, मसाले, शेण, धूळ, घाम, रस्त्यावर फेकलेल्या पदार्थांचा वास त्याच्या नाकात भसकन शिरला. ही दुर्गंधी त्याला असह्य वाटली. बंदरावर उतरताच चणे-दाणे, चहा विकणारे, मासळी नेणारे यांचा प्रचंड कोलाहल सुरू झाला. मधूनच एखादा मांजराचं किंवा कुत्र्याचं पिल्लू इकडून तिकडे जात होतं. डोक्यावर वजनाच्या पेट्या घेतलेले हमाल बाजू बाजू करून लोकांना बाजूला सारत होते. मध्येच एखादा माकडवाला हातातलं डमरू वाजवून माकडाला नाच करायला सांगत होता. या गोऱ्या लोकांकडे पाहून कोणी अचानक जुनी ओळख असल्यासारखी स्माईल होत होता. तिघांनाही या सगळ्याची खूप मोठी गंमत वाटली. आजच्या कथेत नायकाचा प्रवास अत्यंत सुखकर झालेला आपण पाहिलं. त्यानं बॉम्बे गाठलं होतं. इथून त्याला सोबतच्या दोनही मुलांना त्यांच्या वडिलांकडे सोपवून पॉंडिचेरीला निघायचं होतं. काय होतं पुढे पाहूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.